मुळात अर्थसंकेत हा मराठीतला पहिला बिझनेस न्यूजपेपर आहे. मंदारने तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. गेली 12 वर्ष आम्ही काम करतो आहे. खरं तर अर्थसंकेतचं काम काय हे मंदारने सांगितलं. मी एकदम सोप्या शब्दात सांगतो. अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणं, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणं आणि अशा प्रकारच्या सुप्रसिद्ध लोकांना तुमच्या सगळ्यांसमोर आणणं. कारण प्रसिद्धी गरज आहे. जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो की जिंदगी में प्यार और बिजनेस में PR बहुत ज़रूरी होता है. काय वाजवा की मीच म्हटलं आहे ना ते. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करतो. कारण ह्या दोन व्यक्तींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. या दोन व्यक्तींमुळे आज आपण इकडे जमू शकतो. अर्थसंकेतच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम करण्याला 2017 चालू केला होता. अर्थसंकेत महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड. त्यावेळेला आथडे सरांची कंपनीसुद्धा त्यावेळेला पार्टिसिपेट होती. पितांबरी, वामनरी पेठे सगळे लोक त्यावेळेला होते. उद्दिष्ट हे होतं की ब्रँडिंग हा विषय कळावा. जवळपास 16-17 ब्रँड त्यावेळेला होते. पण फक्त आथडे सरांनाच ब्रँड व्हॅल्यू आणि सगळ्या गोष्टी माहिती होत्या. बाकीच्यांना ब्रँड काय असतं, ब्रँडिंग काय असतं, ब्रँड व्हॅल्यू काय असते बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आज योगायोग असा झाला की आज आम्ही जे आले होते पार्टिसिपंट त्यांना घेऊन वर बसलो तेव्हा स्वेतलाना मॅडमनी विचारलं मला जोगळेकरांकडून कोण आले. तर ते स्वतः त्यांच्या कॉटेजला व्हिजिट करत होत्या, जात होत्या. तर ह्या गोष्टी घडत असतात. फक्त काय होतं आपल्याला माहिती नसतं, आपण लोकांपर्यंत पोचत नसतो. सातत्याने लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. सॉरी. जसं आपण बघितलं टाटा आहे किंवा जिओ आहे. आता जिओ सगळे वापरतात तरी पण जिओची रोज जाहिरात होत असते. हे ब्रँडिंग, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग का करायचं असतं का? कारण ज्या वेळेला एखाद्याला तुमच्या प्रोडक्टची गरज लागेल त्यावेळेला तुमचं नाव त्याच्यासमोर आलं पाहिजे, डोळ्यासमोर. त्यासाठी आपल्याला ब्रँडिंग, मार्केटिंग करायला लागतं. आता अर्थसंकेत गेली 12 वर्ष हे काम करते. पण गंमत अशी आहे की अर्थसंकेत इज 100% बिझनेस ऑर्गनायझेशन. पण आम्ही 100% सोशल वर्कच करतो. ह्याच्यातून आम्ही काही पैसे कमवण्याचा कारभार होत नाही आमचा. कारण जर तुम्ही बघितलं त्या ट्रॉफ्या वगैरे जर तुम्ही बघितलं असेल ह्याचा खर्च असतो, हा मार्केटिंग असतो, इव्हेंटचा खर्च असतो. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या लागतात. पण आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त आपल्या लोकांना याचा कसा फायदा होईल, आपल्या लोकांनी ह्याच्यातून बोध घेऊन कसं पुढे जाता येईल. जर आपण बघितलं इतर समाजातल्या ज्या गोष्टी गुजराती, मारवाडी किंवा पंजाबी किंवा सिंधी ह्यांचं जर बघितलं तर ते लोक योग्य प्रकारे त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या समाजात तो विषय आहे ऑलरेडी की त्यांच्याकडे बिझनेस केला जातो. आपल्याकडे प्रॉब्लेम काय की आपण पहिल्या जनरेशनचे एंटरप्रेनर, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर. आथडे सरसुद्धाच फर्स्ट जनरेशन, पण त्यांनी खूप मोठं अचीव केलेलं आहे. तर त्या लेवलला आपल्याला सुद्धा पोचता आलं पाहिजे. त्यासाठी आमचं उद्दिष्ट आहे की आपल्याला ते मार्गदर्शन मिळावं की फर्स्ट जनरेशन असल्यामुळे काय फंडिंग कशी मिळणार, नेटवर्किंग कशी करायची, HR साठी काय करायला लागेल, बिझनेस माझा ग्रो करायसाठी काय करायला लागेल, ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात आणि मराठी उद्योजकांकडून कळाव्यात. जसं चितळे आहेत, बेडेकर, वामनरी पेठे आहेत, पितांबरी, हे सगळे 100 करोड 500 करोड आपले मसाला किंग धनंजय दातार आहेत दुबईला. 10,000-15,000 कोटीचा बिझनेस आहे त्यांचा. तर अशा लोकांकडून ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. आता हल्लीच आम्ही दातार सर मुंबईला आलो त्यावेळेला एका कार्यक्रमात गेलो होतो. तर त्याने खूप छान वाक्य म्हटलं, मला माहिती नाही किती जणांना आवडेल ते, की तुमच्यापेक्षा तुमच्याकडे असणाऱ्या पैशाला आणि संपत्तीला मान असतो. हे खरं, हे सत्य आहे. का? कारण आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पैसा लागतो. पण आजच्या तारखेला जर आपण बघितलं तर आता जो ट्रेडिशनल मीडिया आहे तो काय करतो आहे, खून, मारामाऱ्या, बलात्कार, क्रिकेट, राजकारण, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती मिळत नाही. पैसा कसा कमवायचा, पैसा कसा वाढवायचा, व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कसा वाढवायचा, हे कुठलंही आपला मराठीतला मीडिया सांगत नाही. हिंदी, इंग्रजीमध्ये सगळं अवेलेबल आहे. पण मराठीमध्ये ॲक्सेस मिळावा, हे सगळ्या लोकांना मिळावं ह्यासाठी आम्ही अर्थसंकेतची सुरुवात केली. आणि आम्हाला आनंद होतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचतो. अक्रॉस महाराष्ट्र आम्ही लोकांपर्यंत पोचवतो. आता बऱ्याचदा काय होतं, आपण बिझनेस करताना म्हणतो की आम्ही माउथ पब्लिसिटीने आमचा बिझनेस होतो. 100% एकदम बरोबर आहे, माउथ पब्लिसिटीनेच बिझनेस होतो. पण माउथ पब्लिसिटीचा बिझनेस केव्हा ग्रो होईल, ज्यावेळेला तुमची जाहिरात, मार्केटिंग, ब्रँडिंग तुमची इतर ठिकाणी दिसत राहील, तुमचं नाव सातत्याने यायला पाहिजे. जसं आता मॅजिक M1064 आपलं पार्टनर आहे. तर ह्या कार्यक्रमाची जाहिरात गेले 2 दिवस त्यांच्याकडे चालू आहे. हे नाव आपलं सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेला लोकांना आपल्या प्रोडक्टची गरज लागेल त्यावेळेला आपलं नाव लोकांसमोर आलं पाहिजे. का? कारण आपण मीट टू प्रोडक्टमध्ये आहोत. बरेच जण हा व्यवसाय करत आहेत आणि आपणसुद्धा त्याच्यातले एक आहोत, गर्दीतले एक असल्यामुळे आपलं नाव, आपली जाहिरात, आपलं नाव सातत्याने लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही हे कार्यक्रम करतो. महाराष्ट्राच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये आमचे काय कॉन्सेप्ट आहे की आम्ही आधी 1 महिना वोटिंग घ्यायचो, पण आता ह्या वर्षीपासून आम्ही 7 दिवस वोटिंग घेतलेलं आहे. जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲपला किती जणांनी वोटिंग केले इकडे जर हात वर करा, तुम्हाला गिफ्ट्स आहेत नंतर मी कार्यक्रम संपल्यावर मिळणार आहेत. उद्दिष्ट काय होतं की हे करण्याचं उद्दिष्ट काय की 7 दिवस वोटिंग, की ज्या वेळेला आपण आपले ग्राहक असतात त्यांची एक पावती मिळाली त्या लोकांकडून की ते तुमचं प्रेम त्या
पर्यटकांनी त्या ग्राहकांनी त्यांचं प्रेम ते व्यक्त केलं त्या वोटिंगच्या माध्यमातून. अदरवाईज आपण काय करत असतो, आपण रोज जाहिरात पाठवत असतो लोकांना, पण जाहिरात पाठवून काय ते एक मर्यादा येते त्याला, किंवा लोक काय किती जाहिरात बघतील. पण अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारे लोकांना कनेक्ट मिळतो आणि पुन्हा एकदा तुमच्याशी जोडलं जाण्याचं एक कारण मिळतं. ते आमचं करण्याचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर आता हा कार्यक्रम होतो, याच्यामध्ये आपण 3 कॅटेगरी ठेवल्या: मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड, मोस्ट पॉप्युलर ब्रँड आणि बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड. तर लोकांना तुम्हाला कोणत्या प्रकारे लोक बघतायत त्यानुसार लोकांनी ते वोटिंग केलं आणि त्या कॅटेगरीमध्ये आज आपण इथे सत्कार करणार आहोत. तर आता हे सगळे तुम्ही लोक इथे आलेला आहात आणि सगळे सहभागी झालेले आहेत. हे जे सगळे आज मोठे मोठे लोक आलेत, सुप्रसिद्ध लोकांना तुमच्यासमोर आणायचं काम केलं का? कारण आज अथर्डे सरांना भेटायचं म्हटलं तर शक्य नाही, कारण ते खूप बिझी असतात. ते वेळात वेळ काढून आज इकडे आलेले आहेत. थोड्या वेळाने डॉक्टर अविनाश फडके सर येणार आहेत. SRL जी आपल्याला माहिती आहे, डॉक्टर अविनाश फडके लॅब, खूप भारतातलं सगळ्यात मोठं लॅब आहे ते. हे माणसं अदरवाईज तुम्हाला भेटणार नाहीत, ते आज इथे भेटू शकतात का? कारण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, आम्ही त्यांच्याशी रिलेशन ठेवलेलं आहे की लोकांना मार्गदर्शन करा, लोकांना भेटा, तर त्यांच्याकडून आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळू शकतं. यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो. पुन्हा एकदा आपण सगळे इथे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.